भारतीय जनता पक्षाच्या आमदाराकडून हातपाय तोडण्याची धमकी देण्यात आली। माधुरी हत्तीणीच्या विषयावरून व्यक्ती संतप्त झाले। तर केनेकरांना हत्तीणीचा जाब विचारला असता शाब्दिक वाद निर्माण झाला। केनेकर आणि त्या व्यक्तीमधील कथित ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाली आहे। लोकशाही मराठी मात्र या ऑडिओ क्लिपची कोणत्याही प्रकारे पुष्टी करत नाही। सदरची ऑडिओ क्लिप ही समाज माध्यमांवर व्हायरल आहे। मूत्राच्या प्रॉब्लेम संभाजीनगरमध्ये स्वच्छतागृहाचे। मग त्यानंतर आज हत्तीने गेली म्हणलं, तिथं हत्तीने का आपली हत्तीन कोणते हत्तीन? आधी माधुरी हत्तीन म्हणून गुजरातला गेली। कोणती? माधुरी हत्तीनेच नाव होतं, ते गुजरातला गेली म्हणलं। म्हणजे कसं काय काय माहिती आता ते। माझं काय म्हणणं होतं साहेब, तुमच्या त्याच्यात माझा काय संबंध? माझं काय म्हणणं आहे, तुमच्या मुख्यमंत्र्याला पाठवून दे ना हत्ती म्हणून तिकडं। ए नीट बोल, कोण बोलतोय तू? मी रामराव बोलतो रे। ए लाज वाटते का तुला? काय लाज वाटते म्हणजे कशी? तुझं काम आहे ना ते सांगायचं मुख्यमंत्र्याला। हातपाय तोडून मोकळं करेल। अरे मी काय ये तुम्हाला भेटायला मग? लाज वाटते का? मुख्यमंत्र्याचं नाव काढतो। मग तुला कळलं पाहिजे ना, तू कधी माझे हातपाय तोडतोय? चाल्या मारून गेल धमकी नको चिपड्या, धमकी नको तुझ्या तू कुठे कोणाला बोलतो रे तू कुठे रे? तू कुठे मुख्यमंत्री? याद राख। अरे तू कुठे? तुझ्या कानपट्ट्या फोडतो मी, सांग तू कुठे येता? कानपट्टे का? माझे काय कानपट्टे तू फोडतो? म्हणतो ना माझा खून करतो, मला हातपाय तोडतो। हातपाय जागेवर नाही ठेवणार। अरे तुला कुत्रा धक्का मारीन मी। मला मारायची हिंमत काय या महाराष्ट्रात कोणी? तर रमेश पाटील नावाच्या व्यक्तीने संजय केनेकरांना हा फोन केला होता आणि या दोघांमधला जे संभाषण आहे ते सोशल मीडियावर व्हायरल झालेलं आहे। दरम्यान या संदर्भात संजय केनेकरांचं नेमकं म्हणणं काय आहे, त्यांच्यासोबत थेट संवाद साधला आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। त्यांनी म्हटलंय तरी काय, आपण ऐकूया। भाजपचे आमदार संजय केनेकर यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होती, ज्यामध्ये संजय केनेकर जे आमदार आहेत ते थेट तंगडे तोडून टाकण्याची भाषा करतायत आणि काही समाला ते धमकी देत आहेत। आपल्यासोबत स्वतः संजय केनेकर आहेत। तुमच्यामधील बरेचसे नेते कोणाला मारतायत, कोणी काही विचित्र कामं करतायत, तुम्ही अशामध्ये एक धमकी देतायत तंगडे तोडून टाकण्याची, नेमकं तो व्यक्ती कोण, त्याला धमकी का देता तुम्ही? या महाराष्ट्र राज्यामध्ये खऱ्या अर्थाने या राज्याच्या लोकप्रतिनिधींची, मग ते मुख्यमंत्री असो या राज्याचे सर्व विभागातले मंत्री असो, त्यांची एक गरिमा टिकणे गरजेचे, गरिमा राहणे गरजेची आहे आणि संविधानाने ते आम्हाला दिलेलं आहे। संविधानाचा तो अधिकार आहे, संविधानानं त्या गोष्टीला स्पष्ट केलेलं आहे। परंतु कोणी काही बोलेल आणि या राज्यावर काही चुकीचं नसताना सुद्धा दिशाभूल करून कोणी कोणाला जर शिव्या देण्याचा प्रकार करत असेल, कोणी टीका करणे योग्य आहे, परंतु शिवराळ भाषेत, घाण भाषेत जर एखाद्या लोकप्रतिनिधी राज्याच्या मंत्र्यांचा, मुख्यमंत्र्यांचा कोणी अवमान केला, तो जनतेचा अवमान आहे आणि त्यामुळे त्याला ठिकाणावर आणणे, त्याला खऱ्या अर्थानं त्या विषयाचं गांभीर्य त्याला दर्शवणे हे गरजेचं असतं। आणि म्हणून जर कोणी मला शिव्या देण्याचा प्रयत्न केला किंवा माझ्या मुख्यमंत्र्यांना चुकीचं बोलण्याचा प्रयत्न केला तर हे खपून घेतल्या जाणार नाही आहे। निश्चितपणे आम्ही त्याला समज दिली। धमकी, तो धमकीच्या भाषेने बोलत असेल तर मलाही धमकीच्या भाषेने बोलावं लागेल। जी रेकॉर्डिंग होती यामागची पार्श्वभूमी म्हणजेच कुठंतरी एकमेकांना धमक्या देणे आणि त्यासोबत तंगडे तोडून टाकेल अशा प्रकारची देखील यामध्ये शिवराळ भाषा जी होती ती वापरण्यात आली होती। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।